वीडियो को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकॉन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्हासनगर 4 महामहिंद इंटरनेशनल धम्मदूत सोसाइटी के सुभाष टेकड़ी में स्थित तक्षशिला विद्यालय में दानवीरों द्वारा जरूरतमंद विद्यार्थियों को शिक्षण सामग्री वितरित की गई। महेंद्र फाउंडेशन कांदिवली और विद्यालय की पूर्व मुख्याध्यापक सुनंदा अनिल गाडगे के परिवार द्वारा तक्षशिला विद्यालय को 3 सीटों वाली 55 बेंचें भेंट की गई हैं। पूर्व ओएनजीसी अधिकारी सुरेंद्र एस भंडारे, अशोक थोरात, साथ ही प्रतीक गर्दिया, डॉक्टर मेघा खोब्रागड़े इन जैसे कई ओएनजीसी अधिकारियों ने गरीब और जरूरतमंद विद्यार्थियों की बहुमूल्य मदद की है। कार्यक्रम की अध्यक्षता संस्था के उपाध्यक्ष डीबी इंगले और कोषाध्यक्ष वीटी वानखड़े इन्होंने न की है। तक्षशिला विद्यालय की माध्यमिक विभाग की मुख्याध्यापिका माधुरी जाधव, प्राथमिक मराठी विभाग की मुख्याध्यापिका भारती देवरे, प्राथमिक अंग्रेजी विभाग की मुख्याध्यापिका अस्मिता भालेराव, साथ ही शिक्षकगण और पूर्व शिक्षण कर्मचारियों ने बहुमूल्य सहयोग प्रदान किया है। स्वप्निल वाठोरे, अपटेसर, आदिनाथ खाड़े, कार्यालय अधीक्षक आखरी खत सावखंडे और आरती मैडम, इन सभी का कार्यक्रम में विशेष सहयोग रहा। इस समय कार्यक्रम की संचालिका किरकिरे मैडम इन्होंने दानदाताओं का आभार व्यक्त करते हुए कार्यक्रम की समाप्ति की। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्हासनगर। खरोखर स्तुत्य उपक्रम आहे। आज तक्षशिला विद्यालयाने जो हा गणवेश वाटप आणि शालेय साहित्य वाटपाचा जो कार्यक्रम केला हा खरोखर वाखाणण्यासारखा आहे आणि यासाठी शाळेतल्या सगळ्या शिक्षकांनी आणि तमाम ट्रस्टींनी जो काय हे कार्यक्रमाचं आयोजन केलं हे खरोखर उत्तमरित्या केलं। त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानावे आणि हा खरंच चांगला स्तुत्य उपक्रम। शाळेने जो उपक्रम आज त्यांनी जो आयोजित केला होता हा खूपच वाखाणण्यासारखा आहे आणि मुलांना आणि पालकांना खरोखरच प्रेरणा देणारा पण आहे। आणि जी मुलं आज परिस्थितीने गरीब आहेत, ज्यांचे आई वडील या दुनियामध्ये नाहीत, अशा मुलांना पालकत्व शाळेने स्वीकारलं, शाळेच्या ट्रस्टीने स्वीकारलं आणि खरोखरच त्यांनी ट्रस्टीने आपल्या समाजातील आणि मित्रमंडळीतील या खूप दाते आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचून आज त्यांनी जी काही मेहनत घेतली त्याचाच हा जो समोर हा जो कार्यक्रम आपण जो बघतो आहोत तेच त्यांचं श्रेय आहे। आणि खरोखर या ट्रस्टीने आतापर्यंत जे कार्य केलेलं आहे त्या कार्याचे वाखाणण्यासारखं आहे आणि मी त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो आणि त्यांचं मनापासून त्यांना धन्यवाद पण देतो। असाच कार्यक्रम त्यांनी दरवर्षी राबवावा आणि हे जे होतकरू जे आज जे समाजामध्ये जे गरीब दिसणारी मुलं उद्या हे दाते म्हणून या शाळेमध्ये पुन्हा येतील अशी मी अपेक्षा ठेवतो। धन्यवाद शाळेला। तक्षशिला विद्यालय उल्लासनगर में आज जो कार्यक्रम प्रोसेस हुआ, यहाँ आने पर मुझे बहुत ही गर्व फील हुआ। यहाँ के आसपास के जो गरीब बच्चे हैं उनके लिए ड्रेस एवं नोटबुक डिस्ट्रीब्यूशन किया गया। यहाँ आकर पता चला कि स्कूल बहुत ही बड़ा है। पहले तो मुझे लगा था कि स्कूल एक छोटा होगा और आसपास के एक छोटे से कस्बे के बच्चे आते होंगे, लेकिन आकर पता चला कि बहुत बड़ा स्कूल है और यहाँ बहुत बड़े पैमाने पर प्रोग्राम हुआ। यहाँ पर जो भी प्रोग्राम को आयोजित किया और जो भी इसके लिए अपने अपने पैसे डोनेशन में दिए उनके लिए सबके लिए आभार है। और ऐसा प्रोग्राम देख कर के
बहुत ही गर्व फील होता है। हमारे जो गरीब बच्चे हैं, जो हमारे समाज के हैं, हम उनके लिए प्रज्वल भविष्य की कामना करता हूँ। धन्यवाद। नमस्कार। महामहिंद इंटरनॅशनल धम्मदूत सोसायटी प्रणीत तक्षशिला विद्यालय प्राथमिक मराठी माध्यम, माध्यमिक विभाग तसंच इंग्रजी माध्यम आणि आमच्या ह्या भव्य शाळेतील या सभागृहामध्ये एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज साजरा झालेला आहे। आपल्या या परिसरातील, आमच्या शाळेच्या या परिसरातील अनेक विद्यार्थी अतिशय गरीब आहेत। अशा या विद्यार्थ्यांना अनेक गोष्टी सवलती नसल्यामुळे, जसं त्यांच्याकडे युनिफॉर्म नाही, वह्या नाहीत किंवा अनेक काही शासकीय शालेय गोष्टी नसल्यामुळे शाळेत येण्यापासून ते वंचित राहतात, शिक्षणापासून वंचित राहतात। असं होऊ नये याच्यासाठी आमच्या शाळेत संस्थेचे पदाधिकारी आणि खास करून विटी वानखेडे साहेब हे सतत प्रयत्नशील असतात। या सर्वांच्याच प्रयत्नातून, शिक्षकांच्या प्रयत्नातून आम्ही सतत विद्यार्थ्यांसाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो। त्याचबरोबर त्यांच्या प्रयत्नातून आज आम्हाला अनेक सुंदर असे दानदाते लाभलेले आहेत आणि यांच्या या दानामुळेच आमच्या विद्यार्थ्यांसाठी आम्ही आज गणवेश घेऊ शकलेलो आहोत, वह्यांचं वाटप केलेलं आहे। अतिशय सुंदर पद्धतीने हा कार्यक्रम झालेला आहे आणि या सर्व दानदात्यांचे मी खूप खूप धन्यवाद करते। त्याचबरोबर आमच्या पालकांना, विद्यार्थ्यांना खूप आनंद झालेला आहे की त्यांच्या काही गरजा पूर्ण झाल्यामुळे ते शाळेपासून वंचित राहणार नाहीत आणि शिक्षणापासून दुरावणार नाहीत। तर यामुळेच हे असे सतत कार्यक्रम झाले पाहिजेत। असे दानदाते आम्हाला मिळाले तर आमच्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना अजून सुविधा मिळतील आणि ते अजून पुढे जाण्याचा प्रयत्न नक्कीच करतील। या सर्वांच्याच वतीने मी पुन्हा एकदा दानदात्यांचे खूप खूप आभार मानते। नमस्कार, धन्यवाद।